तर खरा आज आपण एक चॅप्टर मधले 4 सबस्टन्स शिकणार आहोत. चॅप्टरचं आपलं नाव आहे सबस्टन्स इन कॉमन यूज. सबस्टन्स म्हणजे काय? पदार्थ. यूज म्हणजे उपयोग करणे, वापर करणे. जे आपण आपल्या लाईफमध्ये एक कॉमन सबस्टन्स यूज करतात त्यापैकी 4 सबस्टन्स बद्दल आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. पहिला सबस्टन्स सोडियम क्लोराईड. सोडियम म्हणजे काय? त्याची संज्ञा Na. Cl म्हणजे काय? क्लोराईड म्हणजे NaCl. हे कुठं भेटतं? आपण जे मीठ खातात जेवणामध्ये त्याला सोडियम क्लोराईड असं म्हणतात. बरोबर. तर आता दुसरा सबस्टन्स, कोणता सबस्टन्स आहे आता? NaHCO3. याला बेकिंग सोडा असं म्हणतात. Na म्हणजे काय? सोडियम. H म्हणजे हायड्रोजन. CO3 म्हणजे काय? लक्षात ठेव, कार्बोनेट. म्हणजे काय झालं? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. हा बेकिंग सोडा आहे. हा इडली म्हणजे आपलं पोट फुगलं तर आपण ते यूज करू शकता. खाण्याचा सोडा असं म्हणतात. तर याला बेकिंग सोडा असं पण म्हणतात. नंतरचा सबस्टन्स पदार्थ ब्लीचिंग पावडर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅल्शियम ऑक्झीक्लोराईड. कॅल्शियमची संज्ञा काय आहे? Ca. ऑक्झी म्हणजे ऑक्सिजन, क्लोराईड म्हणजे Cl2. म्हणजे काय झालं? CaOCl2. हा ब्लीचिंग पावडर सबस्टन्स आहे. आणि चौथा लक्षात घ्या, वॉशिंग सोडा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज Na2CO3. म्हणजे सोडियम कार्बोनेट. वॉशिंग म्हणजे धुण्यासाठी. तर असे हे सबस्टन्स आपण 4 शिकलेले आहोत. आणि उद्या मी तुम्हाला त्या सबस्टन्सचे फॉर्म्युले आणि हे जे युजेस काय असतात हे जे आज मी सांगितलेलं आहे ते विचारणार आहे. हे प्रिपरेशन तुम्ही करून घ्या. बरोबर.